नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पालकांसोबत बघा, है ना. कारण खूप गोष्टींचं नॉलेज याच्यामध्ये पालकांचं सुद्धा लागणार आहे आजच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर दिव्य पाटील होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. आणि सबस्क्राईब या पर्पजने करा, जोपर्यंत तुमचे 99% येऊन तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जात नाही बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. असेच माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा जर आतापर्यंत जॉईन केलं नसेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सीईटीची काही अपडेट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते. नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करत असतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. आता बोलूया आपण आजच्या व्हिडिओबद्दल. आज आपण बोलणार आहोत बाळांनो एमएसटी सीईटी 2026 चे डॉक्युमेंट्स. ठीक आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की सर रजिस्ट्रेशनचं झालं, आता कसले डॉक्युमेंट. बाळांनो, रजिस्ट्रेशन फक्त एक बेसिक स्टेप होय, है ना. आता डॉक्युमेंटेशन तर आता तुमचं सुरू होणार आहे बाळांनो. आणि भरपूर विद्यार्थ्यांचं ऍडमिशन लास्ट मोमेंटला फक्त आणि फक्त डॉक्युमेंट्समुळे नाही होत बाळांनो. ठीक आहे, मग तुम्हाला आत्तापासून फाईल क्रिएट करायची, कारण काही डॉक्युमेंट यायला बाळांनो 6 ते 7 महिने सुद्धा लागून जातात. फॉर एक्झाम्पल कास्ट व्हॅलिडिटी यायला 6 महिने लागून जातात बाळांनो. आणि शेवटच्या वेळी जर कास्ट व्हॅलिडिटी नसली तर तुम्हाला कोणत्याच कॅटेगरीचा बेनिफिट होत नाही, तुमचं ऍडमिशन ओपनने होतं. आणि ओपन आणि कॅटेगरीचा डिफरन्स खूप मोठा आहे बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या, है ना. जर तुमच्याकडे कॅटेगरीचा बेनिफिट आहे तर घ्या ना व्यवस्थित बेनिफिट, है ना. डॉक्युमेंटेशन बनवा ना. ओपन वाल्यांना विचारा किती त्रास होतो गोष्टींचा, है ना. तर तुमच्याकडे बेनिफिट आहे तर चांगली गोष्ट आहे, त्याचा पूर्ण लाभ घ्या तुम्ही. बघूया आपण वन बाय वन सगळे डॉक्युमेंट बाळांनो. पेपर पेन घेऊन बसा. एक जरी डॉक्युमेंट मिस झालं तुमचं ऍडमिशन नाही होणार बाळांनो. सीईटी परीक्षेत तुम्ही बसू शकणार नाही. अजून एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकतात, फीडबॅक चेक करू शकतात. विद्यार्थ्यांनी 99% काढलेले आहेत बाळांनो. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईबी, जीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजी, सोमॅटिक, संगीत, आडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी बाळांनो, कारण सगळे टीचर्स आयआयटीएन सेट, ठीक आहे, बोर्डाचे टीचर सीईटी साठी शिकू नाही शकत, या गोष्टीला डोक्यात फिट करा. ठीक आहे, कारण बोर्डाची सीईटीची परीक्षाची पातळी जेई लेवलची होत चाललेली बाळांनो. विदिन सेकंड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात, टिप्स लावायचे असतात, ट्रिक्स लावायचे असतात, शॉर्टकट्स लावायचे असतात बाळांनो, आणि तुम्हाला विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. बोर्डाच्या लॉंग मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही बाळांनो सीईटीचे. प्लीज या गोष्टीला समजा बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. ज्या टीचरांकडून तुम्ही शिकताय त्यांनी स्वतः सीईटी दिली आहे का, स्वतः सीईटीचा एक्सपिरियन्स आहे का, हे पहिले विचारा त्यांना. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर तुमचं स्वप्न असेल 40-50 लाखाचं पॅकेज क्रॅक करण्याचे बाळांनो, तर प्लीज आता योग्य निर्णय घ्या. सीईटी मध्ये चांगला स्कोर येणं गरजेचं आहे. काही डाऊट असेल तुम्ही या नंबरवर विचारू शकता. पहिलं बेसिक डॉक्युमेंट जे तुम्हाला लागणार आहे बाळांनो, ते म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमचं ऍडमिशन नाही होणार महाराष्ट्र सीटने. आता तुम्ही म्हणणार काय डिफरन्स आहे सर, महाराष्ट्र सीट, नॉन महाराष्ट्र सीट, कुठूनही ऍडमिशन झालं, ऍडमिशन व्हायला पाहिजे. बाळांनो, खूप जास्त डिफरन्स आहे. महाराष्ट्र सीट 95% असतात. अदर दॅन महाराष्ट्र सीट, ओएमएस सीट 5% असतात फक्त. ठीक आहे, त्या 5% ऑल ओव्हर इंडियाचे स्टुडंट कॉम्पिटिशन मध्ये असतात. कट ऑफ खूप जास्त असतो. जेव्हा महाराष्ट्र स्टुडंटला ऍडमिशन 80% वरती भेटतं, तिथं 99% लागून जातात, है ना. मग ते ओएमएस स्टुडंटचा आपल्याला काही फायदा होत नाही, है ना. म्हणून तुमचं ऍडमिशन महाराष्ट्र सीटनेच झालं पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट 8 दिवसात बनून जातं बाळांनो. पहिलं डॉक्युमेंट लिहिलं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी लिहायचंय. ठीक आहे, दुसरं डॉक्युमेंट बाळांनो तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल बाळांनो तर काही हरकत नाही. डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी एकच सर्टिफिकेट कन्सिडर केलं जातं, मानलं जातं. तुमचं नॅशनॅलिटीने काम होऊन जाईल बाळांनो. पण जर तुमचं सेपरेट नॅशनॅलिटी निघत असेल तर काढून घ्या. तिसरं डॉक्युमेंट आहे बाळांनो कास्ट सर्टिफिकेट. हे कोणाला लागेल, हे फक्त कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, ओपनच्या विद्यार्थ्यांना नाही लागणार, ईडब्ल्यूएचच्या विद्यार्थ्यांना नाही लागणार. ओबीसी, एससीबीसी, एससी एसटी, एनटी या विद्यार्थ्यांना हे कास्ट सर्टिफिकेट लागेल बाळांनो. कास्ट सर्टिफिकेट काढायला 7 ते 15 दिवस लागतात, ते तुम्ही काढू शकता. ठीक आहे, समाज कल्याणच्या ऑफिसमधून. चौथं डॉक्युमेंट आहे बाळांनो कास्ट व्हॅलिडिटी. आता भरपूर विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेट तर बनून जातं, पण कास्ट व्हॅलिडिटी बनत नाही. तर त्यांना ऍडमिशन नाही भेटणार का, नाही भेटणार. सिंपल गोष्ट, नाही भेटणार. कास्ट सर्टिफिकेट असेल पण कास्ट व्हॅलिडिटी नसेल, ऍडमिशन भेटणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी यायला 4 ते 6 महिने लागून जातात बाळांनो. आजच अप्लाय करा. पालकांना सांगा की आपली कास्ट व्हॅलिडिटी आहे का, नसेल लगेच बनवा, है ना. जातीचं प्रमाणपत्र आणि जात पडताळणीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं चौथं डॉक्युमेंट. 5वं डॉक्युमेंट बाळांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी ओपन वाल्यांना लागत नाही.
ठीक आहे. 5वा डॉक्युमेंट आहे बाळांनो तुमचं NCL, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. नॉन क्रिमिलियर म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की सर मी काही क्राईम केलेलं नाहीये, माझं काही क्राईमचं रेकॉर्ड नाहीये, तर माझं नॉन क्रिमी तर काही बनवायची गरजच नाही मला. बाळांनो हे नॉन क्रिमिलियर नसतं, नॉन क्रिमी असतं है ना. मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देतो. नॉन क्रिमी त्याच विद्यार्थ्यांना भेटतं ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या कमी असतं. 8 लाखाच्या वरती तर तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. आता NCL कोणाला लागतं? NCL लागतं ओबीसी वाल्यांना, NCL लागतं तुमच्या NT वाल्यांना, SC ST ला NCL लागत नाही. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही. फक्त आणि फक्त ओबीसी, SC BC आणि तुमचा NTच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी सर्टिफिकेट लागणार आहे बाळांनो. अदरवाईज तुमचा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीचा काही फायदा नाही. तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला ओपन मध्ये कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. हे झालं तुमचं नॉन. तर 6 नंबरचं डॉक्युमेंट आहे बाळांना तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, जे तुमचं 12वी नंतर तुम्हाला भेटणार आहे. जेव्हा तुम्ही 12वी आता संपेल, कॉलेजमध्ये पास आउट होऊन जाणार, रिझल्ट येईल, त्यानंतर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊ शकतात कॉलेजमधून. त्यानंतर तुमचं गॅप सर्टिफिकेट बाळांनो. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी नंतर गॅप घेतला असेल, ड्रॉपर असतील, त्यांना गॅप सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. नियरेस्ट लॉयर्स कडे लॉयरला 500 रुपये द्या, 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून घ्या, बस दॅट्स इट. त्यानंतर नेक्स्ट असतं बाळांनो तुमचं ओरिजिनल ID प्रूफ तुमच्याकडे असला पाहिजे. आधार कार्ड ओरिजिनल असलं पाहिजे. नसेल तर आत्ताच डाउनलोड करा, व्यवस्थित लॅमिनेट करून ठेवा. त्यानंतर बाळांनो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे EWS सर्टिफिकेट. आता EWS सगळ्यांनाच लागतं का? नाही. EWS सर्टिफिकेट फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये येतात, पण ते ओपनचे आहेत है ना. ओपनचे आहेत पण ते EWS काढू शकतात, तर काढून घ्या बाळांनो, तुम्हाला फायदा होतो त्याचा है ना. त्यानंतर डॉक्युमेंट गरजेचं आहे बाळांनो तुमचं HSCचं रिझल्ट, SSCचा रिझल्ट प्रॉपर आवरून ठेवा है ना. 10वीचं मार्कशीट आणि 12वीचं मार्कशीट जे येणार आहे त्याला आवरून ठेवायचंय. ठीक आहे. नंतर बाळांनो एक बँक अकाउंट खोलून घ्या नॅशनलाइज बँकेमध्ये, जिथं तुमचं पासबुक लिंक असेल आधार कार्डला है ना. कारण तुमची आता जी स्कॉलरशिप येणार आहे, ठीक आहे, जे कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांची स्कॉलरशिप येते गव्हर्नमेंटकडून, ती तुमच्या नावावर येते. म्हणून ते तुम्हाला आत्ताच हे सगळे कामं करून ठेवायचे आहेत बाळांनो. ठीक आहे. नंतर एवढा वेळ भेटत नाही तुम्हाला. त्यानंतर एक सेपरेट ईमेल ID क्रिएट करा, जिथं सगळे CETचे मेल येतील बाळांनो. कारण तुमचे मिंत्रा, Amazon, फ्लिपकार्ट सगळे मेल तिथे एकच ठिकाणी येतात. CETचे मेल मिस होऊन जातात, स्पॅम मध्ये निघून जातात बाळांनो. एक सेपरेट ईमेल ID क्रिएट करा CETच्या अपडेटसाठी बाळांनो. त्यानंतर तिथंच हे माझे व्हिडिओज पण तिथंच बघत जा, त्याच युट्यूबच्या जीमेलवरून. ठीक आहे. कारण तुम्ही एक फोकस राहणार है ना. त्यानंतर तुम्ही एक सेपरेट मोबाईल नंबर बाळांनो, त्याच्यामध्ये रिचार्ज असेल, CETचे काही मेसेज. तुम्हाला खूप छोट्या गोष्टी वाटत असतील ना, सर काय सांगताय तुम्ही, अशा सगळ्या केसेस लास्ट इयर झालेल्या आहेत काउन्सिलिंगमध्ये. लास्ट 8 वर्षापासून मी काउन्सिलिंग करतोय विद्यार्थ्यांची, सगळ्या केसेस झालेल्या आहेत बाळांनो. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. मोबाईल नंबरवरती बॅलन्स ठेवत जा जेव्हा CETचे सगळे नोटिफिकेशन यायला हवे तुमच्याकडे. हे एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे राहिले बाळांनो, तुम्हाला CETच्या नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. CETची परीक्षा देऊन तुम्हाला चांगलं कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन जाईल. फक्त डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे का? मार्क पण असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट लिस्ट सगळी आहे सर, पण मार्क नाही आले, काही होणार नाही. सर मार्क खूप आले, डॉक्युमेंट लिस्ट नाही, तरी काही नाही होणार. दोघं गोष्ट गरजेचं आहे. ठीक आहे. मार्क कसं काय येणार बाळांनो? चांगला क्रॅश कोर्स मॉक टेस्ट लावा, कुठूनही लावा, तुम्हाला जो आवडत असेल तिथून लावा, पण व्यवस्थित अभ्यास करून घ्या बाळांनो. हे बुक फॉलो करू, ते बुक फॉलो करू, काही गरज नसते. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट इनफ असतो 99% साठी है ना. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. मी गॅरंटी देतो 99% जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.